नमस्कार. मुलांना रोज रोज टिफिनमध्ये काय द्यावं हे सुचत नाही किंवा मग नाश्त्यासाठी काय बनवावं हे सुचत नाही. तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असं सँडविच कसं बनवायचं ते बघतोय. तर त्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये इथे मी 3 बीट घेतलेले आहेत. तर हे बीट मीडियम साईजचे. त्यानंतर या ठिकाणी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत. आता यामध्ये पाणी टाकून आपण हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. बीट आणि बटाटे धुवून झाले. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर इथे बीट आणि बटाटे आपले मस्त उकडून झालेले आहेत. त्याचे मी साल काढून घेतलेत आणि आता किसणीने आपल्याला हे बीट आणि बटाटे किसून घ्यायचेत. हे बीट आणि बटाटे तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता. तर बीट आणि बटाटे किसून झाले. त्याचबरोबर यामध्येच आपण एक चीजचा क्यूबसुद्धा घालूया. चीज क्यूब घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, परंतु मुलांना चीज बटर हे जास्त प्रमाणात आवडतात, त्यामुळे या ठिकाणी मी घातलेलं आहे. आता यामध्येच आपण एक बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा घालू. त्याचबरोबर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण चांगले एकजीव करून घेऊ. तर हे सँडविचचं स्टफिंग बनवण्यासाठी अजिबात जास्त सामानाची किंवा जास्त साहित्याची गरज लागत नाही. अगदी झटपट हे तयार होतात. त्याचबरोबर घरात असलेल्या साहित्यामध्ये तयार होतात. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे. बीट खाण्याचा मुलं कंटाळा करतात, त्यांना बीट फारसं आवडत नाही. त्यामुळे आपण या पद्धतीने सँडविचमध्ये जर हे बीट घातलं तर ते मुलांना अतिशय फायदेशीर ठरतं. आता हे सारण आपलं इथे तयार झालं. आता ब्रेडच्या एका साईडने आपल्याला टोमॅटो सॉस आणि एका साईडने हिरवी चटणी लावायची आहे. तुम्ही दोघं साईडने टोमॅटो सॉस लावू शकता किंवा मग हिरवी चटणीसुद्धा लावू शकता. तर हे हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं. आता यावरच आपल्याला जे तयार केलेलं बीट आणि बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते यामध्ये घालायचं आहे. आणि आता ब्रेडची एक स्लाइस आपण यावर ठेवूया. तर या पद्धतीचं आपलं हे सँडविच तयार झालं. आता तव्यावर आपल्याला बटर घालायचं आहे. बटरऐवजी तुम्ही तूप किंवा मग तेलसुद्धा वापरू शकता. तूप पेल्ट झालं की आपण तयार केलेलं सँडविच यावर ठेवूया आणि दोघं साईडने छान मीडियम फ्लेमवर क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करून घेऊ. आता आपण सँडविचच्या वरच्या भागाला सुद्धा बटर लावून घेऊया. तर आता 1-2 मिनिटानंतर आपण खालची बाजू बघूया. तर बघा, अगदी मस्त कलर आलेला आहे. छान असे आपलं हे सँडविच मस्त क्रिस्पी असे टोस्ट झालेत. आता खालच्या बाजूने सुद्धा 1-2 मिनिटं आपण हे सँडविच टोस्ट करून घेऊ. तर 2 ते 3 मिनिटानंतरच बघा आपले सँडविच इथे तयार झाले. अगदी मस्त हेल्दी आणि झटपट तयार होणारे हे सँडविच तुम्हीसुद्धा एकदा नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनसाठी बनवून बघा. तर आता हे सँडविच आपण असे मधोमध कट करूया. अगदी मस्त क्रिस्पी असे आपले हे सँडविच तयार झालेत. तर दिसायला सुद्धा छान दिसतात. आता मुलांच्या टिफिनमध्ये सँडविच पॅक करूया. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.